आगामी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 6 मधून कमलेश जोशी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कमलेश जोशी हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहेत। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला। जोशी यांनी यावेळी सांगितले की मी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या विचारधारेनुसार कार्य करत आहे। नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वाद घेऊन मी विकासाची गाडी पुढे नेण्यास तयार आहे। दरम्यान त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार यादीची सर्वत्र उत्सुकता असून लवकरच ती घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे आणि प्रभाग क्रमांक 6 ब मधून सर्वसाधारण गट आहे, त्यामधून मी इच्छुक आहे उमेदवारी। काय समस्या आहे त्र्यंबकेश्वरमध्ये? त्र्यंबकेश्वरमध्ये पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, नंतर झालं तर तुमचे रस्ते, रोड आणि येणारा कुंभमेळा। भारतीय जनता पार्टीकडे आपण उमेदवारीची मागणी करत आहात, कशा संदर्भात वरिष्ठांशी बोलणं झालंय? नक्की ते उमेदवारी देतील का आपल्याला? आता मी जवळजवळ 35 वर्ष झाले, 30-35 वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि पक्षाच्या धोरणानुसार पहिले देश, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः, असं आता माझ्या स्वतःची वेळ आलेली आहे। आता पक्षाने विचार करावा अशी मला अपेक्षा आहे पक्षाकडून। आपण मतदारांमध्ये फिरत आहात, सर घरोघरी भेटी घेत आहात, कसा प्रतिसाद आहे? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे मला लोकांकडून, सर्व उमेदवार मतदारांकडून असा विश्वास आहे 100%। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलक, त्र्यंबकेश्वर।